प्रेक्षक हो नमस्कार। मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी ठेवा 5 कवड्या, येईल पैसाच पैसा। तर मित्रांनो, प्रत्येक जण हा पैसा कमवण्यासाठी धडपडत असतो। इच्छित सुख प्राप्तीसाठी, आपल्या इच्छापूर्तीसाठी, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजकाल प्रत्येक जण अहोरात्र कष्ट घेत असतो आणि पैसा जमा करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून प्रत्येक जण आपल्या कुटुंबाला सुखी ठेवू शकेल। मात्र बऱ्याचदा असं होतं की आपण कष्ट घेतले तरी पैसा मात्र आपल्याकडे टिकत नाही, पैसा आपल्याकडे येत नाही। तर धर्मशास्त्रामध्ये याविषयी काही कवडींचे नियम सांगितलेले आहेत। तर कवडीने कशा पद्धतीने पैसा आकर्षित करता येईल ते आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत। खरं तर कवड्यांना धर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे। अनेक ठिकाणी कवड्यांचा सर्रासपणे वापर केला जातो। भक्तीसाठी, इच्छापूर्तीसाठी, विविध तंत्रमंत्र क्रियांसाठी कवडी सर्रासपणे वापरली जाते। केवळ भारतात कवडीला भक्तिमय श्रद्धेचं स्थान नव्हे, तर परदेशात अनेक ठिकाणी भक्ती ही श्रद्धेचं प्रतीक म्हणून विविध क्रिया विलापांसाठी वापरली जाते। तर आजच्या भागामध्ये आपण या कवडींचा उपाय पाहणार आहोत। तर मित्रांनो, पाहूयात हा कोणता उपाय आहे। तर यासाठी तुम्हाला 5 कवड्या सर्वात आधी घ्यायच्या आहेत आणि सकाळी उठल्यानंतर तुमची सगळी नित्योपचाराची कामं आटपून स्वच्छ अंघोळ करून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे। तर 5 कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि देव्हाऱ्यासमोर पिवळ्या रंगाचा कपडा तुम्हाला अंथरायचा आहे आणि त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यावरती 5 कवड्या ठेवायच्या आहेत। लक्षात ठेवा, या कवड्या चांगल्या असल्या पाहिजेत। तुटक्या, फुटक्या किंवा खराब झालेल्या कवड्या वापरू नका। या कवड्या पिवळ्या रंगाच्या कपड्यावरती देव्हाऱ्यासमोर एका सरळ ओळीत तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती चंदन लावायचं आहे। लक्षात ठेवा, चंदनाने तुम्हाला या कवड्यांना जागृत करायचंय, तुम्हाला त्यांची मनोभावे पूजा करायची आहे आणि पूजा करताना माता लक्ष्मीचं देखील स्मरण करायचंय। हे माता लक्ष्मी, तुझी कृपा दृष्टी कायम माझ्या घरावरती, माझ्यावरती राहू दे, माझी अशीच प्रगती होऊ दे, अशी प्रार्थना करत जी काही तुमच्या मनातली इच्छा आहे ती त्या ठिकाणी नम्रपणाने हात जोडून माता लक्ष्मीला त्या कवड्यांसमोर सांगायची आहे। उदाहरणार्थ, तुम्हाला स्वतःचं घर हवंय, तर हे माता लक्ष्मी, तुझ्या कृपा आशीर्वादाने माझ्या घराचं स्वप्न पूर्ण होऊ देत, लग्न जमत नसेल तर माझं लग्न जमू देत, अशी जी काही तुमची इच्छा आहे ती मनोभावे सांगायची आहे। आणि त्यानंतर त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये त्या कवड्या तशाच ठेवून गाठ मारून त्या कवड्यांची परचुंडी करायची आहे। पिवळ्या रंगामध्ये असलेल्या कवड्यांची ती परचुंडी आता तुम्हाला तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पैसा ठेवता त्या ठिकाणी ठेवायची आहे। म्हणजे जर तुम्ही दुकानात हा उपाय करत असाल तर दुकानातल्या गल्ल्यामध्ये, दुकानातल्या तिजोरीमध्ये, घरामध्ये कपाट, एक कप्पा किंवा तिजोरी, किंवा मग तुम्ही एखादा डबा पैसे ठेवण्यासाठी वापरत असाल तर तो, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे घरातले, दुकानातले पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ही कवड्यांची परचुंडी ठेवायची आहे। आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पैसे ठेवायला ती तिजोरी, ते कपाट, तो कप्पा उघडाल तेव्हा तेव्हा माता लक्ष्मीचं स्मरण करून तो पैसा आत ठेवायचा आहे। जर हा उपाय तुम्ही केलात आणि मनोभावे माता लक्ष्मीला स्मरण करून योग्य प्रकारे हा उपाय केला तर निश्चित रूपाने तुम्हाला जाणवेल की काही दिवसातच जास्त पैसा त्या तिजोरीतून बाहेर काढायची वेळ येत नाही, मात्र पैसा साठत जातो आणि तुमची आर्थिक सुस्थिरता येते। तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला ते करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन उपायांसाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा।